श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 16वा। श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा याबद्दल जाणून घेणार आहोत। श्री गणेशाला वंदन करून ग्रंथकार पुढील अध्याय कथन करण्यास प्रारंभ करतात। भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी साक्षात श्री दत्त यतिरूप घेऊन भुवरी प्रकट झाले आणि श्री स्वामींनी अनेक वर्षे अक्कलकोटात वास केला। त्या काळी श्री स्वामींचे अनेक भक्त होऊन गेले, पण त्यात सर्वश्रेष्ठ भक्त हे स्वामीसूत होते। जो कोणी भक्त स्वामीसूतांचे हे चरित्र संपूर्ण श्रद्धेने श्रवण करील, त्याचे सर्व महादोष लयास जातील, असे ठामपणे प्रतिपादन करून ग्रंथकार स्वामीसूतांचे चरित्र कथन करीत आहेत। त्या काळी हरिभाऊ नावाचे एक सद्गृहस्थ मुंबईत राहत होते। हे मराठा सद्गृहस्थ मुंबईस नोकरीसाठी वास्तव्यास होते, परंतु त्यांचे गाव हे कोकणातील तसेच राजापूर तालुक्यातील इटिया गाव हे होते। त्यांचे घर सुसंपन्न होते आणि सोबत त्यांची आई आणि लहान भाऊ राहत होते। ते मुंबईमध्ये असताना हरिभाऊंना एक पंडित नावाचा मित्र होता। दिवाळखोरी आल्यामुळे तो पार कर्जात बुडाला होता। असे असताना पंडितांना श्री स्वामीविषयी समजते, तेव्हा मनात भाव धरून पंडित श्री स्वामींना नवस करतात की 8 दिवसात जर मी कर्जमुक्त झालो तर दर्शनाला अक्कलकोटला येईन। असे 7 दिवस पालटले, पण कोणतीच सुवार्ता मिळाली नाही। 8वा दिवस उजाडला आणि जणू काही चमत्कारच झाला। हरिभाऊंचा आणखी एक मित्र कर्जबाजारी होऊन जीवनाला कंटाळला होता। त्या मित्राचे नाव गजानन असे होते। त्याने आपले सारे पैसे अफूच्या व्यापारातील शेअर्समध्ये गुंतवले होते। शेअर्स घसरल्याने गजाननाला फार मोठे नुकसान झाले। तेव्हा हरिभाऊ आणि गजानन पंडितांची भेट घेतात व सारी हकीकत पंडिताला सांगतात। तेव्हा पंडित म्हणतात, मलाही फार कर्ज झाले आहे, यात काही शंका नाही, आणि जर जप्ती आली तर आपल्या इज्जतीचे धिंडवडे निघतील। तेव्हा पंडिताने एक युक्ती केली, त्या दोघांचे मालक आपण आहोत असे पेढीवर लिहून दिले। उभयतांनी ते मान्य केले आणि तेवढ्यात शेअर्सचे भाव वाढल्याची वार्ता त्या तिघांच्या कानी पडते आणि त्यांचे सर्व कर्ज फिटून ते श्रीमंत होतात।